नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघणार आहोत क्रिस्पी मटण कचोरी. चला बघूया कशी बनवायची. खिमा स्वच्छ धुवून असा गाळणीत काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल. खिमा अगदी कोरडा करून घ्यायचा आहे. आता वाटण बघूया. 2 चमचे रवा बारीक करून घ्यायचा आहे. हा आपल्याला पारी बनवण्यासाठी लागणार आहे. जिरे 4-5 लवंगा आणि पांढरेच मिरे घ्यायचे आहेत शक्यतो. याची पावडर एकत्रित बनवून घेऊया. या पावडरमुळं अतिशय सुंदर टेस्ट येते. 2 चमचे तीळ, 2 चमचे डेसिकेटेड भाजलेलं कोकोनट आहे हे. आता या सगळ्या पावडर्स आपल्याला खिम्यात मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 चमचा हळद टाकूया. 1 चमचा जिरे मिऱ्याची पावडर आहे ही. 1 चमचा मटण मसाला टाकायचा आहे आणि 1.5 चमचा डेसिकेटेड कोकोनटची पावडर टाकायची. 1 चमचा तिळाची पावडर टाकायची आहे. मीठ टाकायचं पुरतं. आता कच्चा कांदा टाकूया. साधारण अर्धा कांदा चिरला आहे हा आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आणि तेवढेच तुकडे आहेत आल्याचे. देठासहित कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. चिरून घ्या म्हणजे वाटण छान तयार होतं. आता चवीपुरतं कोल्हापुरी चटणी टाकायची आहे. या प्रमाणासाठी 2 चमचे टाकली आहे मी. हिंग टाकायचं आहे 1 चिमूट. हिंग अवश्य टाका, खूप छान टेस्ट येते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. पाणी टाकायचं नाही, हे आहे असंच कोरडं वाटलं आहे मी. अगदी छान व्यवस्थित फाईन झाल्याची खात्री करून घ्या, पण पाणी टाकू नका. आता हे वाटण तेल न टाकता एका कढईत आपल्याला कोरडं बनवत राहायचं आहे. साधारण 7 ते 10 मिनिटं असंच परतत राहायचं. तेल अजिबात टाकू नका, कारण यात चरबीचा अंश असल्यामुळं त्याचं तेल आपोआप सुटत राहतं. त्यामुळे एक्स्ट्रा तेल टाकायची किंवा अजून दुसरे कुठले मसाले टाकायची अजिबात गरज नाही. 7 ते 10 मिनिटं असं परतत राहायचं, म्हणजे किंवा कोरडा कोरडा सुट्टा सुट्टा होत राहतो. झाकण झाकायचं आणि दर 2 ते 3 मिनिटांनी परतून घेत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूंनी खिमा व्यवस्थित शिजतो आणि कोरडासुद्धा होतो. थंड करण्यासाठी मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतला आहे. पूर्ण थंड झाला पाहिजे, त्याशिवाय लाटता येणार नाही. थंड करायला बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. मळून घेऊया. गव्हाचं पीठ घेतले मोठी वाटीभर आणि 1 चमचा रवा आत्ता वाटून घेतला होता तो आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. कच्चंच तेल आहे, गरम तेल टाकायची काही गरज नाही. थंड पाण्यात हा गोळा अगदी घट्ट मळून घ्यायचा आहे, अगदी घट्ट. अजिबात सैल गोळा मळू नका, कारण सैल गोळा जर मळला तर कचोरी क्रिस्पी होणार नाही, ती सैल पडेल. बाजूला ठेवायचं आहे रवा फुलेपर्यंत 10 मिनिटं. आता खिमा थंड झाला आहे. 1 चमचा तीळ मिक्स करायची त्यात आणि तेवढीच कोथिंबीरसुद्धा चिरून मिक्स करायची आहे. त्यामुळं कचोरीचं सारण टेस्टी तर लागतंच, पण दिसतंसुद्धा खूप सुरेख. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त सुगंध यायला लागला आहे आणि मस्त टेस्टी झाले सारण. पीठसुद्धा मुरलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत, लिंबाच्या आकारा एवढे. खूप मोठे गोळे बनवू नका, कारण मोठे गोळे जर बनवले तर पीठ लागतं आणि कचोरीसुद्धा दडदडीत होते. पातळ पारी लाटून घ्यायची, साधारण खूप जाड नको आणि अगदीच खूप पातळसुद्धा नको. मीडियम आकाराची लाटायची आणि त्यावर खिम्याच्या सारणाचा गोळा ठेवून द्यायचा आहे. सारण पूर्णपणे थंड झाल्याची खात्री मात्र करून घ्या. सारण जर गरम असेल तर थंड होण्याची वाट बघा. थोडा वेळ फॅन खाली पसरून ठेवा, कारण गरम सारण जर भरलं तर कचोरी फुटणार आहे तेलात. त्यासाठी सारण अगदी थंडगार करून घ्या. आता सारण भरल्यानंतर हे हातांनी असंच प्रेस करून घ्यायचं आहे, लगेचच लाटणं लावायचं नाही. हातांनी व्यवस्थित प्रेस करून घ्या, म्हणजे सारण कडेपर्यंत पसरतं. आता अगदी हळूवार लाटणं फिरवायचं आहे, अगदी हळूवार. सारण डिस्टर्ब होऊ न देता व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. याच साईडच्या लाटून घ्या कचोरी. तेल तापले,
आणि आता एकच कचोरी मावेल एवढंच तेल घ्यायचं आहे कढईत. खूप जास्त तेल घेऊ नका आणि खूप जास्त कचोरी तळायलासुद्धा टाकू नका, कारण ही मटण कचोरी आहे, ती फुटू शकते, कारण याचं सारण खूप नाजूक असतं. थांबायचं आहे थोडा वेळ आणि कचोरी फुलून तेलावर तरंगण्याची वाट बघायची आहे. फ्लेम मीडियम ठेवायची आहे, खूप बारीक अजिबात नको. बारीक जर फ्लेम ठेवलीत तर तेल साठून राहणार आहे कचोरीमध्ये, आणि मोठी ठेवलीत तर फक्त कवरच भाजलं जातं आणि पोटात कच्ची राहण्याची शक्यता असते. आता तरंगून वर आली आहे कचोरी. चमच्याने असं तेल सोडत राहायचं आहे त्यावर, म्हणजे वरच्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित तळली जाते आणि आतपर्यंत क्रिस्पी होते. हळूवार उलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी असंच तेल त्यावर सोडत सोडत छान कचोरी ब्राऊन रंगावर तळून घ्यायची आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि हाईप द्या. कमेंट करायला विसरू नका. चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा रेसिपी. आता तळली गेली आहे तर तेल शांत होताना दिसते आपल्याला, आणि पारीसुद्धा वेगळी होताना दिसते, क्रिस्पी झाली आहे. खूप छान आणि खमंग कचोरी तयार आहे. स्टार्टर म्हणून तुम्ही सर्व करू शकता. बघा, खूप छान आणि टेस्टी कचोरी तयार आहे. अशाच पद्धतीनं दुसरीसुद्धा कचोरी मी तळून दाखवते तुम्हाला. तेलात सोडल्याबरोबर थांबायचे थोडा वेळ. 2 ते 3 मिनिटात तरंगून वर यायला सुरुवात होते, तोपर्यंत वाट बघा. स्नॅक्सचे भरपूर प्रकार आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत याआधी, ते सुद्धा विजिट करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक जरूर करा. अशा पद्धतीनं कचोरी हळूवारपणे तळून घ्यायची आहे. फ्लेम अजिबात मोठी करू नका किंवा बारीकसुद्धा ठेवू नका. ब्राऊन रंगावर सगळ्या कचोरी तळून घ्यायच्या आहेत. खूप कचोरींची गर्दी अजिबात करू नका. एक एकच कचोरी तळून घ्यायची आहे. अतिशय सुंदर प्रकार होतो हा. नक्की अवश्य बनवून बघा. पोट भरतं पण मन भरत नाही, इतकी सुंदर लागते ही कचोरी. अगदी अलवार आणि नाजूक झाली आहे. याआधी तुम्ही सामोसे ट्राय केले असतील, त्यावरूनच ही कल्पना सुचली आणि कचोरी मी ट्राय केली. सगळ्या कचोरी एक एक तळून घ्यायच्या आहेत. स्टार्टरचा अगदी छान आणि नवीन प्रकार आहे हा. ज्यांचं रेस्टॉरंट आहे त्यांनी स्टार्टर म्हणून ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही. कोणत्याही हिरव्या चटणीबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता, किंवा लसूण मिरचीची रेड चटणीसुद्धा याबरोबर खूप छान लागेल. चटणी बनवायला वेळ नसेल तर शेजवान सॉसबरोबर ही कचोरी तुम्ही सर्व करू शकता. कट करून दाखवते. खूप छान झाली आहे आणि आतपर्यंत अगदी पोकळ आणि वरून क्रिस्पी आणि सुंदर तयार आहे कचोरी. ट्राय करा आणि फीडबॅक जरूर द्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.